नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे दुष्यंत कृष्णाला हातगाडीवरून हॉस्पिटलला घेऊन जात असतो. तेव्हा कृष्णाच्या डोक्यातून खूपच जास्त रक्त जात असतं, पण कुठलीही गाडी त्याला आता मिळत नसते. तो प्रत्येक गाडीला हात करत असतो आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण गाड्या आजूबाजूने निघून जात असतात. तेव्हा तो हातगाडीवरूनच कृष्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाळजाला मैनावती आणि जयकांत दोघेजण विचारत असतात की तुम्ही हे सगळं घडवून आणलं ना? तुम्हाला माहिती होतं की पूजाच ती मुलगी आहे जिच्यावरती दुष्यंतचं प्रेम होतं, मग तरीसुद्धा तुम्ही तिला या घरामध्ये का बरं घेऊन आलात? तेव्हा बाळजा म्हणते, अजिबात नाही. आम्हाला जर आधीच माहिती असतं ना की दुष्यंत आणि त्या पूजाचं एकमेकांवरती प्रेम होतं, तर आम्ही त्या मुलीला घरामध्ये कधीच आणलं नसतं. तेव्हा जयकांत म्हणतो, हो का? तुम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती, या गोष्टीवरती आमचा विश्वासच बसत नाही आहे. मैनावती म्हणते, पण बाळजाबाई, आम्ही तुमच्या बाजूनेच काम करतो ना, तुमच्याच टीममध्ये आहोत ना आम्ही. आमच्यापासून ही गोष्ट तुम्ही का लपवताय? कसं असतं ना बाळजाबाई, कितीही मांजर डोळे मिटून दूध पित असली ना, तरी संपूर्ण जग तिच्याकडे बघत असतं हे तिला माहिती नसतं. आम्हाला माहिती आहे हे सगळं तुम्हीच घडवून आणले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा रागाने त्यांच्याकडे बघत असते, कारण तिचं कारस्थान त्या दोघांना कळलेलं असतं. तेवढ्यातच तिथे आलेली असते पूजाची आई सविता, जी जोरजोरात आरडाओरडा करत असते. पूजे, माझी पूजी, कुठे आहे माझी पूजी? तिने किती चांगलं काम केले असं तिला वाटत असतं. ती म्हणत असते, बाळजाबाई, माझी पूजा कुठे आहे? तिची स्मृती परत आली का? तिची याददाश्त परत आली का? तिला पहिल्यासारखं सगळं काही आठवतंय का? सांगा ना, सांगा ना बाळजाबाई, माझी पूजी कुठे आहे? तेव्हा बाळजा म्हणते, एक मिनिट, आता जर पुन्हा ओरडलीस ना तर मला चालणार नाही. वरती जा, रूममध्ये तुझी मुलगी आहे, कळलं का? आणि आरडाओरडा करू नकोस. तेव्हा पूजाला भेटायला सविता तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, दुष्यंत इथे कृष्णाला घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो. तेव्हा इथे व्हीलचेअरवरती आता वॉर्डबॉय तिला ठेवतात. तेव्हा कृष्णा बेशुद्ध झालेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा, डोळे उघड ना कृष्णा. तेवढ्यातच इथे डॉक्टर आलेले असतात. दुष्यंत म्हणत असतो की डॉक्टर, लवकर इकडे या. डॉक्टर म्हणतात, काय झालं? तेव्हा दुष्यंत म्हणतो, काही नाही, अपघात झाला आणि तिच्या डोक्याला मार लागलाय. तेव्हा डॉक्टर म्हणतात, लवकरात लवकर ICUमध्ये घ्या, मी लगेचच येतो. तेव्हा इथे कृष्णावरती आता ट्रीटमेंट सुरू केलेली असते. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी सविता पूजाला भेटायला आलेली असते. ती म्हणते, पूजी, माझी पूजी, अगं कशी आहेस तू? आणि ती येऊन आपल्या मुलीला मिठी मारते. ती म्हणत असते, अगं काय काम केलंस तू, तुला माहिती आहे का? तुझ्यामुळे, तुझ्या ॲक्टिंगमुळे ती कृष्णा घरातून निघून गेली. बरं झालं ती कृष्णा घरातून निघून गेली ते. आपल्याला तर तेच हवं होतं ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सविता म्हणत असते, पूजा खरंच सांगू का? तू इतकी छान ॲक्टिंग केली आहेस ना, मला तर असं वाटतं तू ती ऑफिसची कामं सोडून दे. तू सिनेमामध्ये काम कर. अगं सगळ्या हिरोईनची छुट्टी करून टाकशील तू, छुट्टी. आता बघ, आता ती कृष्ण या घरातून गेले. आता फक्त दुष्यंत तुझाच विचार करेल की नाही बघच तू. कुठे आहे दुष्यंत, कुठे आहे? तेव्हा पूजा म्हणत असते की आई, दुष्यंत इथे नाही आहे. डीसुद्धा गेला आहे तिच्या मागे मागे तिला अडवायला. तेव्हा सविता म्हणते, जाऊ दे ना, किती जाऊ दे तिला अडवायला, पण तरीसुद्धा ती आता परत घरी येणार नाही. तिला अपराधासारखं वाटत असेल ना, त्यामुळे थोडा वेळ जाऊ दे. दुष्यंत सरकार तुझ्याकडेच येणार, पूजा, खात्री आहे मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजाने जणू काही खूप मोठी कामगिरी बजावली आहे असंच इथे सविताला वाटत असतं. पूजा म्हणत असते की त्या कृष्णाला घरातून बाहेर काढण्यासाठी मला हा संपूर्णपणे डाव रचण्यात आला. तेव्हा सविता म्हणते, अरे वा, वा, काही कामगिरी बजावली आहेस पूजी, मला खरंच खूप आनंद झाला आहे. किती सुंदर रूम आहे गं तुझी. गादी तर बघ, नुसती मऊ मऊ आहे. मला खूपच आवडली. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा आता हॉस्पिटलमध्ये आणलेली असते. तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू झालेली असते. डोक्याला पट्टी लावण्यात आलेली असते. तेव्हा इथे दुष्यंत तिच्याकडे बघत असतो.
डॉक्टर आता तिला चेक वगैरे करतात, पण कंडिशन अजूनही क्रिटिकलच असते. पण तरीसुद्धा तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत खिडकीमधून सगळं काही बघत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. दुष्यंत म्हणत असतो की माझंच चुकलं. कृष्णाला विश्वासात घेऊन आधीच या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगायला हव्या होत्या. मी न सांगून खूप मोठी चूक केली, असं आता दुष्यंतला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा माफ कर मला, पण प्लीज आता तू शुद्धीवरती ये. तेव्हा प्रेक्षकांनो, सविता म्हणत असते, ए पूजे, खरंच सांगू का, नशीब काढलंस तू नशीब. ते कृष्णा काय आता इथे येत नाही. आता तू दुष्यंतची काळजी घे, त्याच्या मागे पुढे करत राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाची अशी अवस्था झाली, हे काही बाळजाला माहिती नसतं. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. अजून कसा दुष्यंत आला नाही म्हणून वाट बघत असतात. तेव्हा आढळराव म्हणत असतो, नाही नाही, मला असं वाटतं की त्यांना दोघांना यायला इतका उशीर झालाय ना, तरी इथे दुष्यंत कृष्णाला कन्व्हिन्स करून तिला घरी घेऊन येईलच. तिला मनवण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा इथे बाळजा त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा आढळराव म्हणत असतो, काय काय झालं? रागाने बघायची ह्याच्यामध्ये गरज काय? खरं तेच बोलतोय ना मी. कारण ज्या नात्यामध्ये प्रेम असतं ना, ते नातं अशा छोट्या मोठ्या भांडणामुळे लगेच तुटून जात नाही. आणि जरी पण त्यांच्यामध्ये वाद झाले, तरी दोघेजण एकमेकांजवळ बोलून, एकमेकांना समजून नक्कीच हे दोघेजण परत एकत्र येतील. ते दोघेजण वेगळे होणारच नाही, असं आढळ म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजाला काहीसुद्धा करून कृष्णाला त्या घरामध्ये परत आणायचं नसतं. तेव्हा बाळजा पूजाला भेटायला आलेली असते. तेव्हा इथे सविता तिच्या बेडवरती चांगलीच आता लोळत असते. तेव्हा बाळजा म्हणत असते की चला, शेवटीला जे हवं होतं तेच झालेलं आहे. तेव्हा इथे सविता म्हणत असते, वा बाळजाबाई, बघितलंत ना तुम्ही, तुमच्या म्हणण्यानुसार पूजा वागलेली आहे. शेवटीला तिने तिच्या हुशारीने त्या कृष्णाला घरातून बाहेर काढलंच. हेच तर हवं होतं ना तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा म्हणत असते, ते जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा एक गोष्ट आहेच. ती कृष्णा अजून घरी परत आलेली नाही आहे. पण माझा दुष्यंत तरी कुठे घरी आला आहे? माझा दुष्यंत तिच्या मागोमाग कुठे गेला आहे? मला माहीत नाही. तेव्हा इथे पूजा म्हणत असते, पण अजून डे आला नाही. कुठे गेला असेल तो? ते कृष्णासुद्धा घरी परत येते की काय? मग एवढे सगळे प्रयत्न करून वायाच जातील ना? तेव्हा सविता म्हणत असते की असे कसे वाया जातील? काही होणार नाही आहे. ती आता या घरामध्ये पुन्हा परत येणारच नाही. तेव्हा बाळजा म्हणत असते की मला तर ती मुलगी या घरामध्ये एका क्षणासाठी सुद्धा नको आहे, आणि म्हणून तर हा सगळा घाट घातला होता ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणत असतो, काय करू? कृष्णाची एवढी वाईट अवस्था आहे. घरी आईला फोन करून सांगू का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत आपला मोबाईल घेतो आणि लगेचच बाळजाला फोन करतो. बाळजा फोन उचलते आणि म्हणते, अरे दुष्यंता, कुठे आहेस तू? सांग ना. सकाळपासून घराबाहेर पडलायस, आणि ती कृष्णा कुठे आहे? तुम्ही दोघेजणं घरी येताय ना? अरे बाबांनो, या ना, इथे आमचा जीव टांगणीला लागलाय. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, आई, अगं कृष्णा हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा इथे आता बाळजाला मनातल्या मनात फार आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, काय? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? तर सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, आणि तिच्यावरती आता ट्रीटमेंट सुरू आहे. पण तिचा खूप मोठा अपघात झाला आहे. तेव्हा इथे सगळ्यांना आनंद होतो. फक्त पूजा म्हणते की मला फक्त कृष्णाला या घरातून बाहेर काढायचं होतं, या दुनियेतून नाही. तेव्हा तिची आई म्हणते, तू गप्प बस गं, तुला काही कळत नाही. बरं झालं ती या जगातूनच निघून गेली. आता ती गावातून गेली असती तर कधी ना कधीतरी परत इथे आलीच असती. कळतंय तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, बाळजा म्हणत असते की चला, मला जे हवं होतं ते आता घडलेलं आहे. कृष्णा मला या घरामध्ये नको होती, आणि त्यामुळेच तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. पण आता तर ती या जगातूनच जायला निघाली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा विचार करत असते की जाऊन आता दुष्यंताला भेटायला हवं. तर इथे डॉक्टर दुष्यंतला सांगत असतात की कृष्णाची अवस्था फारच नाजूक आहे.
मी तुम्हाला कुठलेही खोटे आश्वासनं देणार नाही आहे. पण दुष्यंत, कृष्णाची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे. म्हणजे तिच्यासाठी हे 48 तास आहेत ना, खूपच जास्त रिस्की आहेत रे. या 48 तासांमध्ये जर ती शुद्धीवरती नाही आली तर ती कोमामध्ये जाऊ शकते, असं आता डॉक्टरांनी कृष्णासाठी दुष्यंतला सांगितलेलं असतं. डॉक्टर म्हणत असतात की मी खोटं काहीच बोलणार नाही आहे, जे काही आहे ते खरंच सांगेन. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता जेव्हा दुष्यंतला कळते त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा प्रेक्षकांनो, बाळजा म्हणत असते की तेच, मलासुद्धा तेच हवं होतं. मलासुद्धा ही कृष्णा जिवंत नकोच होती. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी आता काही गोळ्या औषधं लिहून दिलेले असतात. टेन्शनमध्ये ते प्रिस्क्रिप्शनसुद्धा केबिनमध्ये राहिलेलं असतं. नर्स ते आता आणून देतात आणि म्हणतात की हे घ्या सर, तुम्ही हे प्रिस्क्रिप्शन रूममध्ये विसरला होतात सरांच्या केबिनमध्ये. तुम्हाला ही सगळी औषधं आता मॅमसाठी आणायची आहेत, सगळीच्या सगळी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत जायला निघतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी दुष्यंतची आई आलेली असते कृष्णाला बघायला. तेव्हा दुष्यंत तिला मिठी मारतो आणि रडायला लागतो, जोरजोरात रडायला लागतो. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, दुष्यंता शांत हो बाळा, शांत हो, रडू नकोस. कृष्णाला काहीसुद्धा होणार नाही, ती लवकरात लवकर बरी होईल. आणि हातामध्ये प्रिस्क्रिप्शन असल्यामुळे दुष्यंत आता औषधं आणायला जातो. तेव्हा इथे कृष्णाला बघायला एकटीच आता तिच्या रूममध्ये किंवा तिच्या वॉर्डमध्ये बाळजा आलेली असते. बाळजा म्हणत असते की कृष्णे, मला हेच हवं होतं आणि जे तुझ्या बाबतीत आता घडलंय, तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरामध्ये घुसलीस ना. राजकारणामध्ये सुद्धा तुझा हस्तक्षेप आता यायला लागला होता. संपूर्ण गावकऱ्यांना तू तुझ्या बाजूने वळवलं होतंस. सगळेजण ज्यांची माझ्यासमोर उभं राहून बोलायची हिंमत नाही, ते माझ्यासमोर उभे राहून माझ्याशी भांडत होते, वाद घालत होते, कारण तुझी फूस होती म्हणून. तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरची सून झालीस ना, त्याचा जास्त राग आला मला. माझ्या पसंतीची सून घरामध्ये आली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अढळराव आता हॉस्पिटलला आलेला असतो. तेव्हा दुष्यंत त्याला बघून सुद्धा इमोशनल होतो. तेव्हा तो आता गोळ्या औषधं आणायला जाणार. तेवढ्यातच अढळ म्हणत असतो की 1 मिनिट तू जा, मी गोळ्या घेऊन येतो. असं तो आपल्या नजरेतून जाता दुष्यंतला सांगतो की तू खूप दुःखात आहेस, मी आलोय ना आता, गोळ्या औषधं मी स्वतः घेऊन येईन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर तो कृष्णाला झालेला असेल. कारण तिची खूप जास्त इच्छा असते की इथे सगळं काही विसरून दुष्यंत आणि त्याचे वडील एकत्र यावेत. तेव्हा इथे बाळजाला खूप राग आलेला असतो. ती आता ज्या ठिकाणी ऑक्सिजनची लाईन जात असते, ती कृष्णापर्यंत पोचत असते, त्याच्यावरती बाळजा पाय देऊन उभी असते. त्यामुळे तिला ऑक्सिजन घेता येत नाही आणि तिच्या आता इथे हार्टबीट थांबलेले असतात. तिचं हृदय थंडावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तेवढ्यातच तिथे दुष्यंत आलेला असतो. तो बघतो तर काय, कृष्णाची अवस्था खूपच जास्त क्रिटिकल झालेली असते. हे सगळं बाळजामुळे झालेलं असतं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, आई अगं तू इथे काय करतेस, काय झालं कृष्णाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर वगैरे आलेले असतात. ते कृष्णाला चेक करत असतात, म्हणत असतात की तुम्ही सगळेजण बाहेर जा प्लीज, आम्हाला आमची ट्रीटमेंट करू द्या. आणि तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि तिच्यावरती ट्रीटमेंट करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बाळजा म्हणत असते की कृष्णाची अवस्था, कंडिशन इतकी क्रिटिकल आहे, तर ही अवस्था झाली माझ्या मुलाची. तो इथे उपास-तपास करायला लागलाय त्या कृष्णीसाठी. माझा मुलगा तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालाय आणि जर इथे चुकून काही झालं त्या कृष्णाला, तर मग काय होईल. माझा मुलगा तर पूर्णपणे वेडाच होईल. तो माझा मुलगा माझा राहणारच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, बाळजा म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा इथे दुष्यंत फक्त माझा मुलगा आहे, मी त्या कृष्णाचा त्याला होऊच देणार नाही. तर इथे दुष्यंत आपल्या बायकोसाठी, कृष्णासाठी कितीही कठीण व्रत करायला तयार झालेला असतो. तो गुडघ्यावरती बसून आपले हे व्रत पूर्ण करणार असतो. आणि ही गोष्ट जेव्हा आता बाळजाला कळते, तर बाळजाला खूपच मोठा धक्का बसणार असतो. कारण तिला असं वाटतं की कृष्ण हॉस्पिटलमध्ये तर दुष्यंत इतका कासावीस झाला आहे,
ती कृष्णा जर जिवंत राहिली तर दुष्यंत पूर्णपणे मला विसरूनच जाईल असं बाळजाला वाटत असतं. त्यामुळे कृष्णा मेली पाहिजे अशी इच्छा बाळजाची असते.